महाराज म्हणतात त्या गोकुळवासियांचं परम भाग्य आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट होताच त्या गोकुळवासियांना सुखाची प्राप्ती झाली. सुखाची जे सुख तुम्ही आम्ही प्रयत्न करूनही तुम्हाला ते मिळत नाहीये. मला सांगा, तुमच्या आमची सर्वांची धावपळ कशा करताय? फक्त सुखा करताय. सुखम सर्वाय रुच्यते मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भाविना जीवे. अरे दुःख प्राप्ती करता कोणी सत्यनारायण करत नाही. दुःख प्राप्ती करता कोणी नवसाह्यास करत नाही. नको दे. प्रत्येक जीव हा सुखाचा इच्छुक आहे. सर्व सुखाची या निवड आशेमध्ये चाललंय. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, 8 दिवसाने मिळेल, 15 दिवसाने मिळेल, महिन्याने मिळेल, 6 महिन्याने मिळेल, वर्षाने मिळेल, या सीझनला मिळेल, पुढच्या सीझनला मिळेल. पण तुम्हाला प्रयत्न करूनही सुख मिळत नाही. निवड सुखाच्या आशेमध्ये जन्म चाललाय. सर्व सुखाची आशा जन्म गेला. पण तुकाराम महाराज म्हणतात तेच सुख गोकुळवासियांना सहजासहजी प्राप्त झालं. किती प्राप्त झालं? महाराज म्हणतात त्या सुखाला अंत नाही. अंत पार, त्याला पारावार नाही, पार नाही लेखा. त्या सुखाची मोजमापणी करता येत नाही. अमोप जोडिल्या सुखाची राशी पार त्या भाग्याशी नाही लेखा. गोकुळवासियांना सुखाच्या राशीच्या राशी प्राप्त झाल्या. पूर्वी धान्याची रास असायची. शेतकरी पूर्वी मालाच्या धान्याच्या रास लावायच्या. राशी ज्वारीची रास, बाजरीची रास. पूर्वी राशी असायच्या. आता राशी नाही, डायरेक्ट पोत आहे. मशीन मध्ये कंस टाका आणि पोत लावा. आता रास नाही. रास नसल्यामुळे त्याची पूजनही केलं जात नाही. पोत्यामध्ये भरलं जातं, कोण पूजा करताय त्याची? नाही तर पूर्वी धान्याची रास लावल्यानंतर शेतकरी त्याचं पूजन करायचा. रास त्याप्रमाणे सुखाच्या राशीच्या राशी त्यांना प्राप्त झाल्या. याच्यातली परंपरेने सासरा जावयाचा दृष्टांत सांगितला जातो, पण मी सांगत नाही. चला. अंत पार नाही लेखा. त्या सुखाची मोजमापणी करता येत नाही. त्या सुखाला अंत नाही का? जरा श्रोते म्हणायला लागले, महाराज हे कशामुळे घडलं हो? बाळा कृष्ण नंदा
चरणात सांगताय बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मांडाचा चालक ज्याने विश्वाची निर्मिती केली आहे, सारे विश्व ज्याच्या सत्तेने काम करतंय, पण तो भगवान गोकुळामध्ये नंद यशोदेच्या घरी बालक होऊन जन्माला आला. बाळ कृष्ण नंदा घरी. ऐका जरा. आणि भगवान गोकुळामध्ये प्रकट झाले, जन्माला आले. जिकडे तिकडे आनंदच आनंद. आनंदल्या नरनारे. किती आनंद हो. गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण धरा. अरे जिकडे तिकडे आनंदच आनंद. किती आनंद.
नाही या आनंदाशी जोडा. गोकुळवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एकच गर्दी नंदराजाच्या वाड्यात झाली. आलेल्या लोकांना नंदराजाने अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान, गायी दान केल्या. मोठ्या थाटामध्ये पुत्रोत्सव सुरू झाला. हे लक्ष द्या. काही गवळणी स्वागत गीत म्हणत आहे. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. काही गवळणी स्वागत गीत म्हणे. ऐका. काही गवळणी दोहे म्हणताय. दोहे. एक गवळण दोहा म्हणते ऐकण्यासारखा. लाली मेरी लाल की जित देखो तू तलाल लाल न देखने गई मैं भी हो गई लाल. अर्थ तुमच्या लक्षात आला. काही गवळणी आरत्या म्हणत आहेत. गाव सखी आरती कृष्ण कन्हैया की गाव सखी आरती प्यारे कन्हैया. काही गवळणी पाळणा म्हणतायत. हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा, हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हळू हळू हलवा ग सोन्याचा हळू हळू हलवा ग सोन्याचा पाळणा. पाळण्यात हा झोपला ताना, पाळण्यात हा झोपला ताना, यशोदेचा ताना ग, यशोदेचा ताना ग. फार गोड आहे. किती गोड असं वाटतं महाराज. तुम्ही म्हणत राहो, आम्ही ऐकत राहू. काही गवळणी पाळणा गात आहेत. मोठ्या थाटामध्ये पुत्रोत्सव सुरू आहे. भगवान परमात्मा हळूहळू लहानचा मोठा होत आहे. आणि होता 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 जिकडे तिकडे आनंदच आनंद. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्याच्या येण्याने साऱ्या गोकुळवासियांना आनंद आहे. गेल्या 8 दिवसापासून बाळद नगरी दुमदुमून गेली आहे. पटकन घरातलं काम आवरायचं, शेतातलं काम आवरायचं, पटकन कथा कीर्तनाला, काकड्याला, हरिपाठाला गेलं पाहिजे. खूप तुम्ही सर्वांनी आनंद घेतला आणि तुमच्या बरोबर आम्ही आनंद घेतला. कारण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विना. श्रोत्याशिवाय वक्त्याला महत्व नाही. आणि म्हणून सर्वच कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती.
सकाळी काकड्याला 500 महिला म्हणतात. आम्ही काकड्याला एवढ्या महिला कुठेच पाहत नाही. पाऊस होता तरी महिला हजर. सर्वत्र बाळद नगरी दुमदुमून गेली होती. उद्या तुम्हाला करमणार नाही. आम्हाला आहे संध्याकाळी दुसरं गाव लगेच. उद्या रात्री लगेच धरणगाव तालुक्यात बोरगावला नवरात्र उत्सवाचं कीर्तन आहे. तिथे आहे भागवत महाराज, मी आहे, दोघं बरोबर आहे समिती. पण तुम्हाला मात्र हुरहुर लागेल. जसं देवाला पंढरपुरामध्ये वारकरी आल्यानंतर द्वादशीचं पारणं सोडून जात असताना देवाला हुरहुर वाटते. तुम्ही जात असा गावा, हुरहुर वाटे माझ्या जीवा. आनंद आहे. हा आनंद संसारामध्ये नाही. बरं तुम्ही कुठेही जाऊन या, कुठेही फिरून या, कुठल्याही संप्रदायाचा, कुठल्याही पंथाचा, पण असा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही. अरे वारकरी पंथ जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा पंथ आहे की ज्या पंथाचं मूळ आहे आदिनाथ गुरु संघ. या पंथाचं मूळ आहे भगवान भोलेनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. की ज्या देवाला अंत नाही, जन्म नाही, असं हे भोले बाबा आहे. मच्छिंद्र तयाचा मुख्य भगवान भोलेनाथाचा शिष्य मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला उपदेश केला. गोरक्ष ओढला गहिनी प्रती. गोरक्षनाथाने गहिनीनाथांना उपदेश केला. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना उपदेश केला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारच. ऐका, लक्ष द्या. आणि ज्ञानोबारांची माळा आमच्या जोग महाराजांना आहे. आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. ऐका, बोल नका. जोग महाराजांना माऊलींची माळा आहे. जोग महाराजांचे शिष्य बंकट स्वामी महाराज, मारुती महाराज गुरव, लक्ष्मण महाराज इगतपूरकर, मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य श्री गुरु मोठे बाबा. श्री गुरु मोठे बाबा यांचे शिष्य आम्ही सर्वजण आहोत. म्हणून ही जी परंपरा आहे, आज भोलेनाथाची परंपरा आहे. आनंद आहे. आनंदल्या नरनारी. किती आनंद. महाराज म्हणता या आनंदाला जोडा नाही, नाही या आनंदाशी जोडा. गोकुळवासियांचा आनंद गगनात मावत नाहीये. बाळ कृष्ण नंदा घरी, भगवान परमात्मा बालक होऊन गोकुळामध्ये प्रगट झाले. कारण बालपणामध्ये त्याने ज्या लीला केल्या, इकडे लक्ष द्या, त्याने जे चरित्र केलं ते अगम्य आहे. आणि म्हणून लहान मुलाचं जेवढं कौतुक केलं जातं तेवढं मोठ्या माणसाचं केलं जात. देवाने बाल रूप धारण करून गोकुळामध्ये आलेला आहे. बाळ कृष्ण नंदा. तुकाराम महाराज बाळ शब्द वापरतायत.
असं का म्हटलं नाही? गोपाल कृष्ण नंदा घरी, यशोदानंदन नंदा घरी, योगेश्वर कृष्ण नंदा घरी असं म्हणायच्या ऐवजी बाळ कृष्ण नंदा घरी. भगवान परमात्मा बालक होऊन जन्माला आला आणि सर्वत्र आनंदच आनंद. आनंदल्या नरनारी. आता तो आनंद त्यांनी कसा प्रगट केला?